माहिती साहेब ना तुम्ही, मी तुम्हाला फेसबुकवर फॉलो करतो. तर हे रिंग रोड होणार आहे. आता याच्यामध्ये जे भूसंपादन आहे, मी काय काला नाही आहे, मी इंजिनियर आहे, पण भूसंपादनाचं बेसिक सांगतो की भूसंपादनाचं जे कायदा आहे 2013चा, तर तो 2000चा तर जो 13चा कायदा त्यानुसार हे भूसंपादन करण्याचं निश्चित केले शासनाने. तो ह्या 2013 कायद्यानुसार साधारण कसं आहे त्याच्यामध्ये की जमिनीचे जे मूल्य आहेत ना, पूर्वी रेट ठरवायची पद्धत 1894मध्ये खूप कमी होती, सरकारी रेट धरायचे फक्त, पण त्याच्यात बाजार मूल्य कवर होत नव्हतं. म्हणून या 2013च्या कायद्यामध्ये बाजार मूल्याला त्यांनी महत्त्व दिलं. आता बाजार मूल्याला महत्त्व दिलं म्हणजे काय केलं त्यांनी की बाजारामध्ये आज ज्या आपल्या खरेदी विक्री होतात त्या सगळ्या खरेदी विक्री आपण दुय्यम निबंधकाकडे नोंदवतो. तर त्या नोंदवल्यानंतर त्या ज्या नोंदलेल्या आहेत, समजा प्रत्येक गावात एक 10 नोंदवल्या गेलेल्या खरेद्या, तर शासनाने त्यात ही सुद्धा काळजी घेतली की 10 न घेता त्याच्यातल्या ज्या टॉपच्या 5 आहे 50% त्याचाच भाव घ्यायचा, म्हणजे कमीवाल्या नाही घ्यायच्या. म्हणजे शासनाने खूप तसा विचार करून हा कायदा बनवला आहे. आणि ज्या हायेस्ट 50% आहे त्याचं ॲव्हरेज करायचं आणि मग तो एक रेट काढायचा. दुसरा शासनाचा एक रेडी रेकनर रेट आहे. शासन दरवर्षी आपलं रेडी रेकनर आपण ज्या खरेद्या करतो त्याच्या आधारावर अभ्यास करून सर्वेक्षण करून स्वतःचं एक रेडी रेकनर तयार करतो, त्याच्यातला एक रेट असतो. ह्या 2 रेडी रेकनर आणि ह्या रेट याच्यातलं जो परत जास्तीत जास्त आहे तो रेट शासन गृहीत धरतं. आता तो गृहीत धरताना त्याच्यात ग्रामीण भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2 फॅक्टर दिलेला आहे. म्हणजे तुमची जी काय म्हणजे बाजारभावाप्रमाणे कन्सिडर तर केलंच आहे, रेडी रेकनरपैकी जो जास्त आहे तो धरलेला आहे. प्लस आता तो धरल्यानंतरही शासनाने त्याला रेडी रेकनरमधला भाव आणि हा खरेदींचा काढलेला भाव याच्यातला जो जास्त असेल तो बरोबर नाही तो कन्सिडर होणार नाही. पण ऐका ना, आता 2013चा जो कायदा आहे ना तो काय सांगतोय गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन जे असेल त्याच्या 5 पट. हां, तो फॅक्टर सांगत होतो, तोच एक्सप्लेन करत होतो मी तुम्हाला. तर मग हा झाला बेसिक जमिनीचा भाव. बरोबर. आता नुसता जमिनीचा भाव देऊन तर शेतकऱ्याचं कल्याण होऊ शकत नाही. बरोबर. म्हणून शासनाने त्याला परत फॅक्टर लावला. आता ग्रामीण भागाला माझ्या माहितीप्रमाणे 2 फॅक्टर लावला. म्हणजे आता तुमचा भाव एक 100 रुपये निघाला उदाहरणार्थ, तर त्याला जर 2 फॅक्टर लावला तर म्हणजे शासन त्याची किंमत दुप्पट करणार, 200 करणार. बरोबर आहे, म्हणजे पहिल्यांदा तो दुप्पट झालं. बरोबर. तरी पण शासन म्हटलं 200 करूनही भागणार नाही, कारण जमिनीचे भाव कमी जास्त होता. म्हणून शासनाने त्याच्यात परत 100% दिलासा रक्कम म्हणतात त्याला 2013च्या कायद्याने. म्हणजे 200वर परत 200 रुपयाची दिलासा रक्कम ॲड होते आणि असं मिळून त्या जमिनीची किंमत 400 रुपये बनते. असं हे 4 पट साधारण आपण त्याला साधारण पैसे मिळतात. पण साहेब का नाही, याच्यामध्ये अजून एक आता मी शेतकऱ्यांच्या वतीनं मी एक बाजू मांडतो. नाही, मी पण शेतकरीच आहे. नाही ते झालं साहेब, पण आता जे बाजार मूल्य जे आपण ठरवतो बाजार मूल्य, तर आता होते काय माहिती आहे का, गल्ली ते दिल्ली. म्हणजे जर एखादी वस्तू एखादं घर जरी घ्यायचं आहे आपल्याला, ते आहे 30 लाखाचं, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे 10 लाख. आपण काय करतो, कागदावर फक्त 10 लाख दाखवतो, बाकीचे आखे ब्लॅकने घेतो. म्हणजे आता जेवढे बी इथं खरेदी खत झाले, शासनाने 10 नाही 100 खरेदी खतांचा जरी अभ्यास केला तरी पण ते खरेदी खत कसे फक्त 25% रक्कम, म्हणजे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशननुसार ते हां खरेदी विक्रीचे 3 कोटी रुपये कमीत कमी. हो, पण कागदावर कमी असतील. हां कागदावरती 25 ते 30 लाख. बरोबर. हां, मग हे का ही समस्या इथंच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे कुणी असू द्या, उद्योजक घेणारा असेल तो काय करतो, या शेतकऱ्याला बिचारायला फक्त जेवढं व्हॅल्युएशन आहे उद्या याने क्लेम करू नये म्हणून त्याच्यापेक्षा कमी नाही देतो, परंतु देतो काय करतो, जे व्हॅल्युएशन आहे तेवढी कागदावर लिहितो आणि बाकीची रक्कम त्याला ब्लॅकने देतो. त्यामुळे तुम्ही जर बाजार मूल्य खरेदी खत 100 काय 1000 खरेदी खतांचा जरी अभ्यास केला तरी आम्हाला आमची किंमत मिळणार नाही. माझं आता तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलात ना, माझी या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं एक विनंती आहे की तुम्ही एकतर आमचं बाजार मूल्य तपासा, त्याचं पूर्ण अवलोकन, तिथं जाऊन एखादं तुम्ही खरेदी घ्यायला या जमीन, तेव्हा तिथं काय मूल्य आहे त्या मूल्यावर तुम्हाला आमचं बाजार मूल्य कळेल. आणि राहिली गोष्ट 4 पट, आता यांच्या जमिनीचा आहे 2 कोटी भाव आणि ती 3 कोटी भाव आहे, 3च धरला आपण. आणि आता तिथं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे 25 लाख. आता यांनी आम्हाला 4 पट जरी दिलं तुम्ही तरी ते होतंय किती होतंय, 1.25 कोटी रुपये. म्हणजे 2 कोटी 3 कोटी रक्कम कुठं आणि 1.25 कोटी कुठं, म्हणजे मग शेतकऱ्याचं मरण होतंय.
म्हणून आम्हाला सरकारला विनंती आहे, परत भूसंपादन कायदा काय म्हणतो, तुम्ही आधी शेतकऱ्याकडे या, त्याच्या लेखी परवानगी घ्या. हो, तुम्ही आज आलात, ऐका ना, आता हे सगळं फार आम्ही आवाज उठवला आहे, ऐका नाही ऐका नाही प्रोसिजर आहे नाही, कुठेही प्रोसिजर पाळली गेली नाही. प्रोसिजर बरं मला सांगा, प्रोसिजर पाळली गेली असती, ऐका, प्रोसिजर पाळली गेली असती, आज तुमच्या गुगल मॅपवरून मॅप आलाय, रोड आलाय. बरं, तुम्ही आता MSCB बोर्डाला पण आदेश दिले का मध्ये कुठं तारा येत आहे, तुमचे पोल येत आहे ते काढून घ्या, दिले का नाही? मग हे आदेश दिले नाही अजून आदेश, ऐका ना, नाही पण सगळ्यात पहिले तुम्ही शेतकऱ्याला महत्वच दिलं नाही. तुम्ही आता हे नाही म्हटले ना, ऐका, तर या शेतकऱ्यांनी ठराव घेतला, तुम्हाला जागा नाही द्यायची, तुम्ही ऐकणार आहे यांचं? अजिबात नाही. पब्लिक वर्क आहे ना. नाही तरी मग तेच ना, पब्लिक वर्क म्हणजे यांचे मुद्दे ठरलेले, ऐका, यांचं पूर्ण तुम्हाला सगळ्यांना शेतकऱ्यांना सांगतो, ऐका, यांचं सगळं ठरलेलं आहे. आता हे फक्त एक औपचारिकता म्हणून आपल्याकडे आले, ऐका, पण आमचा जो शेतकऱ्यांचा विरोध आहे ना, इथलाच नाही सर, सगळ्या इथला. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, फक्त आमचं म्हणणं काय आहे का आमच्या शेतीवर, द्राक्ष बागेवर, आमच्या द्राक्ष बागेचं मूल्यांकन करा. जर एखाद्याची 2 वर्षाची बाग असेल, तिचं आयुष्य 15 वर्षाचं आहे ना, आम्हाला त्याचं तेवढं उत्पन्न आम्हाला तुम्ही दिलं पाहिजे. त्या झाडाचं मूल्य करा. आमचं घर असेल, घराचं मूल्य करा. जर एखाद्यानं 1.5 कोटी रुपये खर्चून, बरं ऐका ना, 1.5 कोटी रुपये खर्चून घर बांधले आणि तुम्ही जाताय, तुम्ही म्हणता तुम्ही परवानगी NMRDAची घेतली नाही आणि तुम्ही म्हणता ग्रामपंचायतीच्या परवानग्या चालत नाही. अरे जर ग्रामपंचायतीच्या परवानग्या चालत नाही ना, ग्रामपंचायती बंद करून टाका. ऐका, नाही, ग्रामपंचायतला काय अधिकार नाही. म्हणून आमचं जे काही घर असेल ते तुमच्या NMRDAच्या परवानगीनं असू द्या, नाही तर कसंही असू द्या, आम्ही ग्रामपंचायतीची रितसर परवानगी घेतली आणि त्याचा आम्ही भाडेपट्टा भरतोय, टॅक्स भरतोय आपण घराचा, ग्रामपंचायतला कर भरतोय, कर ग्रामपंचायत पट्टी भरतोय, तर त्या घराचं मूल्यमापन करा. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. आमची विहीर येते ना, विहीर साहेब, आमची विहीर येते ना, त्या विहिरीचं मूल्य असं करा का इथं जागा आहे, जागा घेऊन विहीर खणायला आम्हाला जेवढा खर्च लागेल तो खर्च सुद्धा आम्हाला जर भेटला, म्हणजे आम्ही दुसरीकडे ह्याच परिसरात जागा घेऊन आम्ही ते करणार आहे. काही ठिकाणी काय झालंय, तुमचा रस्ता गेलाय, विहीर त्या बाजूला, शेती या बाजूला. काहींचं काय झालंय, शेतातूनच गेली 10 गुंठे तिकडं, 10 गुंठे इकडं, हे करायचं कसं? म्हणून तुम्ही ऐका, अनेक ठिकाणी तुम्ही उद्योजकांच्या जमिनी वाचवल्या. पांढरापोळ 1000 एकर जमीन आहे, त्या पांढरापोळला धक्का लागू दिला नाही शासनाने. ऐका, शासनाने धक्का नाही लागू दिला. काही प्रभावी पुढारी आहे, त्यांच्या जमिनी आहे, त्या पुढाऱ्यांच्या जमिनीला तुम्ही धक्का लावत नाही पाहिजे, तर त्याच्या जवळून नेते, म्हणजे त्याला फायदा झाला पाहिजे. म्हणजे सरकार एवढं बारकावे पाहतं, तर माझ्या शेतकऱ्याला मारू नका. कमीत कमी शेतकऱ्याचं घर वाचवता आलं, घर वाचवा. शेतकऱ्याची विहीर वाचवता आली, विहीर वाचवा. कारण शेतकऱ्याला पाणीच लागेल असं नाही, शेततळे वाचवा. शेतकऱ्याचं जी द्राक्ष बाग आहे, आता हा सगळा एक्सपोर्ट करणारा शेतकरी द्राक्ष बाग, मी शेतकरी इकडं अख्खी रडतो, परंतु हा शेतकरी मजबूत आहे. देशाला तुम्हाला माहिती आहे, यांचे द्राक्ष कॅलिफोर्नियाला जात्या, विदेशात जाता, इंग्लंडला जाता, अमेरिकेला जाता, म्हणजे बाहेरचा डॉलर आणणारा माझा शेतकरी आहे. त्यामुळे त्याला मारू नका. त्याच्या जमिनीचं व्यवस्थित मूल्य करा आणि त्याच्या ह्या इकडे बाजार मूल्य बघू नका साहेब, माझी विनंती आहे. बाजार मूल्य कोणतं बघा, जे मार्केटमध्ये खरोखर चालू आहे. नाही तर आता काय होतंय, 10 रुपयाची वस्तू आहे 5 रुपयात घेतली जाते, त्याचं सगळं माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होईल. माझी सर्व शेतकरी, हेच शेतकरी नाही, हा रिंग रोड करताना सगळ्या शेतकऱ्यांची ही भूमिका तुम्ही लक्षात घ्या, माझी एवढी विनंती आहे साहेब. आता यांच्या प्रश्नाचे उत्तर देतो मी सगळे. बोला. शासनाची एक प्रोसिजर आहे, साहेबांना माहिती आहे, 2013चा कायदा आहे. सेक्शन 11ची पेपरमध्ये नोटीस येईल, ती नोटीस आल्यानंतर ती पेपरमध्ये येते, हे शासनाचं असं ठरलं, असं रोड करायचं, असं परस्पर कोणी रोड बांधू शकत नाही. एक ना, कायदे आपणच निवडून दिलेल्या लोकांनी ना, आपणच बनवलेले कायदे. त्याच्यामुळे ऐका ना सर, ऐका ना, हे बा असं मध्ये बोललं तर काय होईल, मध्ये बोललं तर काय होईल, बोलणंच होणार नाही. त्यांना पूर्ण बोल, मी तुमच्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे, पण मग सारखं हां म्हणजे तुम्ही बेसिक समजून, म्हणजे शासन कोणाच्या विरोधात नाही आहे, त्याची प्रोसिजर आहे. सेक्शन 11ची नोटीस आल्यानंतर पेपरमध्ये कुठले गट जाणार ते कळणार आहे. त्याच्यात तुम्हाला 30 दिवसाची मुदत असते. आपलं तुम्ही जे बोलले ना, हे सगळं भूमिका तुम्हाला जे काही भूसंपादन अधिकारी त्याच्याकडे मांडण्याचा अधिकार आहे ना. तुम्ही तर म्हणा ना, तुम्ही हे जे साहेब म्हटले की हा रोड असा गेला, असा का नाही घेतला, किंवा इथं अमुक तमुकनी जमीन घेतली त्याच्याकडनं का, हे सगळं तुम्हाला त्याच्यात मांडायचा अधिकार आहे ना. म्हणून तर ती नोटीस दिलेली आहे. तुम्ही जे आज बोल आहात ना, ते योग्य आहे तुमचं. एक प्रश्न विचारा, मी त्याच्यावर बोलत जातो. पहिला प्रश्न, हा बोला. शेतकऱ्याला सरकारला जमीन घ्यायचीच आहे,
हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे हा रस्ता म्हणजे, त्यामुळे तो होणारच आहे. हे सगळं आम्हाला अधिकारी वर्गाकडनं वरच्या लेवलवर सांगितलं जाते. त्यामुळे माझं आता एक विनंती आहे, तुम्हाला हा रस्ता करायचाच आहे. तो रस्ता जास्तीत जास्त शेतकऱ्याची घरं वाचवा, जास्तीत जास्त शेतकऱ्याचं जे उभं पीक आहे ते वाचवा, बागायती जमीन ते वाचवा. त्याचे विहिरी, पाण्याचा सोर्स मिळत नाही साहेब, तो यांच्या वडिलोपार्जित त्यांनी शोधून तिथं विहिरी खोदल्या, त्या वाचवा. आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही त्याच्या घराचं आताचं बाजार मूल्य काढा, मोजमाप करा. त्याच्या शेतीचं आहे, त्याचं जर झाड आहे 1 वर्षाचं असेल तर त्याचं अजून 15 वर्ष आयुष्य आहे. तर 15 वर्षाचं उत्पन्न त्याला त्या तुम्ही दिलं पाहिजे, तरच तुम्हाला त्या झाडाला हात लावायचा अधिकार आहे. या सगळ्या गोष्टी हां. आता कसं आहे, घराचं जे मूल्यांकन आहे, तर समजा घराची जी आजची किंमत आहे ना तीच काढली जाते, हे तुम्ही समजून घ्या. घराला जसं संगमरवर लावलेलं असू द्या, चांगल्या क्वालिटीचं, कसं प्रत्येक घराचे 10 प्रकार आहे. पत्र्याचं घर आहे, स्लॅबचं घर आहे, POP केलेलं घर आहे. तर रिअलिस्टिकच त्याचं किंमत काढली जाते आणि त्याच्यातसुद्धा तुम्हाला अधिकार आहे. किंमत कमी जर झाली तर आवाज उठवायचा, पण आम्ही शक्यतो हाच पारदर्शकपणे प्रयत्न करू, तुमचं जे रिअल व्हॅल्यू तीच आम्ही काढून देऊ. नंबर 1, त्या घराची किंमत जर 100 रुपये निघाली तर त्याच्यावर शासन 100% दिलासा देणार आहे. म्हणजे त्या घराची किंमत होणार आहे 100 अधिक 100 200 होणार आहे. याच्यामागे भूमिका हीच आहे की 100 रुपये आजची त्याची किंमत निघाली म्हणजे ते त्याला त्याचे 100 मिळाले, प्लस शासनाने 100 दिले. त्या 100 रुपयात बाजूला घरही बनेल आणि प्लस 100 रुपयाचा त्याला दिलासा पण मिळेल. ही शासनाची भूमिका आहे. हे झालं घराच्या बाबतीमध्ये. सेम विहिरीचंच आहे. घराबाबत अजून एक शंका आहे लोकांना. विचारा ना, बऱ्याच माहित नाही आपल्याला. आम्ही मुंबई गोवाला मी होतो, 4 कोटीची बिल्डिंग आहे ना, 4 कोटीच व्हॅल्युएशन केलं आम्ही आणि 4 कोटीला 4 कोटीच दिले वरून. हा शेवटी जनतेसाठी आहे ना. इथं काय झालं, बरं व्हॅल्युएशन करताना PWचं इंजिनियर चांगलं करत नसेल तर आम्ही बसलो इथे तुम्हाला मदत करायला. माझं चांगलं घर असताना किंमत कमी दाखवली, आम्ही तुमच्या सोबत आहे साहेब. ऐका ना, आता आपण नियम समजून नाही घेतले तर आपल्याला आपले अधिकार कळणार नाही. आता मला सांगायचं. आता माझी एक महत्वाची, अजून काय प्रश्न, माझी महत्वाची आता एक मागणी साहेब, ऐका ना, एक महत्वाची मागणी अशी आहे, तुम्ही एक प्रश्न विचार, माझ्या परीने सगळे उत्तर हे जे घर आहेत ना शेतामध्ये बांधले शेतकऱ्यानं, ज्यावेळेस त्याला गाव दुसरीकडे आहे, त्याची शेती दुसरीकडे, त्यामुळे त्याने शेतामध्ये घर बांधलं. घर बांधताना तुमचं NMRDA आता आलं 17ला, काहींचे घर किंवा आताही लोकांनी घरं बांधले, पण त्यांना NMRDA ची परवानगी घेतली पाहिजे हा नियम त्यांना माहीत नाही. म्हणून ते बेकायदेशीर बांधकाम आहे असं शासनाने ठरवू नये. त्र्यंबक रोडला तुम्ही सगळं तेच केलं. त्र्यंबक रोडला जो रोड गेला तिथं आजूबाजूला स्वतःच्या सातबाऱ्यामध्ये स्वतः 25 लाख रुपये खर्चून घर बांधलं, पण ते NMRDAने बेकायदेशीर बांधकाम ठरवलं आणि बुलडोझर फिरवला. तर कृपया तुम्ही असा रस्ता आमच्या घराजवळून येणार आणि म्हणाल नाही रस्त्यात जागा नाही तुमच्या घराची, पण तुमचं परत 50 मीटर त्या सेंटरपासून धरायचं आणि त्याच्यात आलं आमचं घर. तुम्ही आमचं बुलडोझर नाही पाहिलं. तुम्ही येण्याच्या आधीच मी या प्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्ही काय केलंय शासनाने, मध्ये 4 लेन रस्ता आहे, कडेला 2 सर्व्हिस रोड दिले जे बोथवे आहे. बरोबर. तर शासनाचा 2019चा टाउन प्लॅनिंगचा GR आहे, जिथे सर्व्हिस रोड शासन बांधतं तिथं बिल्डिंग लाईन कंट्रोल लाईन लागत नाही. तुम्ही जे त्र्यंबक रोडचं उदाहरण दिलं ना, तिथं सर्व्हिस रोड नाही आहे म्हणून तिथं बिल्डिंग लाईन कंट्रोल लाईनचा इश्यू आला, म्हणून NMRDAचे इश्यू आले. ह्या ठिकाणी आपण सर्व्हिस रोड शासन स्वतःच्या खर्चाने बांधून देत आहे, त्याच्यामुळे तिथे बिल्डिंग लाईन कंट्रोल लाईनचा विषय संपला.